बातमी येते सांगलीतनं। काँग्रेसच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांनी उपस्थिती लावलेली आहे। सांगलीमधील काँग्रेस त्यामुळे नेमकी कुणाच्या बाजूने असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांच्या की अपक्ष विशाल पाटलांच्या बाजूने काँग्रेस आहे असा प्रश्न आता विचारला जातो। पाटलांच्या उपस्थितीने सांगलीमध्ये चर्चांना उधाण आलेली आहे। सांगलीमध्ये काँग्रेस नेमकी कुणाच्या बाजूने ही चर्चा कारण सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला आपल्याला विशाल पाटील बघायला मिळाले आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली आहे। विशाल पाटील यांच्या या उपस्थितीमुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली होती। अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि त्यानंतर अर्थातच महाविकास आघाडीमध्ये आपल्याला मतभेद पाहायला मिळाले। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेलं वेतुष्ट मतभेद आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या पश्चात विशाल पाटील काँग्रेस सोबत दिसतात। स्नेहभोजनाला ते पोहोचलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे की चर्चा होणार आहे। नक्कीच गुरुप्रसाद, या चर्चा होणार या नक्कीच आहे आणि ते होणार देखील। कारण की नाना पटोले यांनी वारंवार सांगितलं होतं की विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु ते अद्याप देखील झालेले नाही आहे। महाविकास आघाडीचे जे सांगलीचे ठाकरेंचे नेते आहेत, ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आहेत, ते देखील आरोप करतात की अद्याप विशाल पाटील यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे। विशाल पाटील यांच्यावर कारवाई झालेली नसली तरी विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे विशाल पाटील यांना काँग्रेस तिकीट मिळावं यासाठी आग्रह होते, हे आपण पाहिलेलं आहे। परंतु विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर ते निवडणूक देखील लढले, त्यानंतर त्यांचं सांगलीतील काँग्रेसनं कोणाचं काम केलं अशी देखील चर्चा रंगतात। कारण की जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचं पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं आणि याच स्नेहभोजनासाठी विशाल पाटील देखील पोहोचले होते। त्या ठिकाणी विश्वजित कदम देखील होते आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील होते। विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची भेट देखील झालेली आहे, परंतु अद्याप विशाल पाटील यांच्यावर कोणत्याही प्रकारची काँग्रेसने कारवाई केलेली नाही आहे। त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेस नेमकी कोणाच्या पाठीची? अपक्ष असलेले विशाल पाटील की ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीची असा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाजपने देखील काँग्रेसनं विशाल पाटील यांचं काम केलं आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा बळीचा बकरा केलेला आहे असा देखील आरोप केला होता। विश्वजित कदम देखील पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये विश्वजित कदम हे कोणाच्या पाठीचे आहेत हे 4 जून रोजी कळेल असं देखील सांगितले होते। त्यामुळे आता सांगलीमध्ये बरोबर आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या चर्चा असल्यामुळे अर्थातच त्या पार्श्वभूमीवरती आजच्या या स्नेहभोजन सोहळ्याला विशाल पाटलांची उपस्थिती चर्चेचं कारण ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी स्वप्नील।